आणि एक महत्त्वाची बातमी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन घोटाळा प्रकरणातील प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आणि थेट जाऊयात प्रांजलकडे, आपले सहकारी प्रांजल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आत्ताची एक मोठी घडामोड म्हणावी लागणार आहे, कारण नीट परीक्षा पेपर फुटीचं जे प्रकरण आहे त्यातील आरोपी जो आहेत, संशयित आरोपी आहेत डॉक्टर शुभम खैरनार, याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचं पथक नाशिकमध्ये पोहोचलेलं आहे। आता जर आपण इथं ताजी दृश्य बघितली तर हे बघा, इथे समोर सीबीआयचं पथक आले आहेत। आधी 4 अधिकारी गेले होते आणि आता 2 हे अधिकारी जे आहेत ते देखील बघायला मिळत आहेत। दरम्यान या टीसीएस दरम्यान आपण नीटचं जर संपूर्ण पेपर फुटीचं प्रकरण बघितलं तर देशभरात हे संपूर्ण प्रकरण सध्या गाजत आहेत। शुभम खैरनार हा जो नाशिकमधील खरं संशयित आहे, त्याला सकाळीच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाने ताब्यात हे घेतलेलं होतं। दरम्यान त्याला ताब्यात घेताना देखील पोलिसांनी सापळा हा रचलेला होता। आपली ओळख पटू नये म्हणून खरं तर या शुभमने आपला पेहराव जो आहे तो पूर्णतः बदलला होता। आपली पूर्ण डोक्याचे केस जे आहेत ते त्यांनी कापलेले होते आणि एकंदरीत त्याला ताब्यात आल्यानंतर त्याला क्राईम ब्रांच युनिट 2च्या इथे आणण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशी जी आहे ते सुरू आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर वरती आरोप जर बघितले तर पेपर फुटी प्रकरणातील तो आरोपी आहेत आणि दरम्यान त्यांनी इथूनच कनेक्शन समोर आलं होतं आणि पेपरची पुढे विक्री देखील करण्यात आल्याचा संशय आहे। तिथून आपण बघितलं तर हरियाणाला पेपर गेले होते आणि तिथून पुढे देशभराच्या अनेक राज्यामध्ये पेपर जे आहेत ते जाऊन पोचलेले होते। दरम्यान सीबीआयचं पथक हे आलेलं आहे, मुंबईचं पथक जे आहे ते खरं तर इथे आलेलं आहे आणि आता संपूर्णतः चौकशी केली जाते। दरम्यान आपण पुढे जर बघितलं तर ही कारवाई नक्की कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या शुभम खैरनारचा आता इंट्रोगेशन हे सीबीआयच्या पथकाकडून केलं जाणार आहे। दरम्यान त्याचं ट्रान्झिट रिमांड घेतलं जातं, त्याला तात्काळ अटक केली जाते की नक्की काय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। आपण पुन्हा हे व्हिज्युअल्स बघत आहोत, सीबीआयचं पथक पुन्हा एकदा बाहेर पडलेलं आहे आणि बाजूची जर आपण रूम जर बघितली तर तिथे तर शुभमला ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथेच हे पथक जे आहे ते जाऊन पोचते। आपण समोर बघितलं ही रूम आहेत, इथेच शुभमला ठेवण्यात आलेलं आहे आणि मध्ये अधिकारी सध्या जात आहेत। आपण हे दृश्य बघत आहोत, सीबीआयचे अधिकारी सध्या मध्ये जात आहेत जिथे शुभमला ठेवण्यात आलेलं आहे आणि मध्ये जाऊन त्याचं इंट्रोगेशन जे आहे ते पूर्णतः होणार आहे। दरम्यान या संपूर्ण चौकशीमध्ये आता नक्की काय समोर येत आहे, शुभमचा नक्की या संपूर्ण प्रकरणामध्ये काय सहभाग होता, त्याच्यावरती नक्की काय आरोप आहेत, त्यांनी हा गुन्हा तर घडलेला आहे, मात्र या संपूर्ण कनेक्शनमध्ये हा कसा पोहोचला हे असे अनेक प्रश्नांची उत्तरं करता मिळणं हे आता अपेक्षित आहे। दरम्यान आता क्राईम ब्रांचचे अधिकारी असतील, सीबीआयचे संपूर्ण पथक असेल, त्यांनी आता शुभमची पूर्णतः चौकशी करणार आहेत आणि या चौकशीकडे खरं तर सर्वांचं आता लक्ष हे लागलेलं आहे। समोर आपण जर बघितलं तर बाहेर क्राईमचे अधिकारी, पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी पूर्णतः इथे बंदोबस्त हा ठेवलेला आहे आणि एकंदरीतच आता या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। मिलिंद, शुभम खैरनारला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय मुंबईचं पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत एनडीटीव्ही मराठीवर। शुभम सह अहिल्यानगरमधल्या आणखीन एका व्यक्तीनं या नीट पेपर फुटी प्रकरणात मोठा घोळ घातला होता, यांनीच पेपर फोडले आणि ते नंतर सरकवण्यात आले, सगळी देशभरात ते पाठवण्यात आले। पुढच्या किती वेळात प्रांजल शुभमला इकडनं मुंबईच्या दिशेने घेऊन पथक रवाना होईल? मुळातच आपण जर बघितलं मिलिंद तर यामध्ये आता खरं तर ही चौकशी किती वेळ चालणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण या संपूर्ण प्रकरणात आपण बघितलं तर सीबीआयने संपूर्णतः हा तपास जो आहे तो आपल्या हाती घेतलेला आहे। यामध्ये राजस्थानमध्ये खरं तर गुन्ह्याची नोंद जी आहे ती पहिले झालेली होती आणि त्यानंतर सीबीआयच्या मार्गदर्शनानुसार राजस्थान पोलिसांनी संपूर्ण शुभमची लिंक जी आहे ती बसलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत आता पुढे आपण जर बघितलं तर सीबीआय नक्की कशा पद्धतीने चौकशी करते, कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यामध्ये खरं तर अनेक अँगल देखील आहेत, कारण सीबीआय जर बघितलं तर आज कदाचित त्याला रात्री जर त्याला दुसऱ्या जिल्ह्यात जर न्यायचं असेल तर इतर गुन्ह्यात आपण बघितलं तर ट्रान्झिट रिमांड घ्यावं लागतं, मात्र सीबीआयला काही अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात। त्यामुळे खरं तर त्याला आजच आता पुन्हा एकदा मुंबई असेल किंवा कुठे खरं तर त्याला नक्की नेलं जाते, कारण ह्या गुन्ह्याची नोंद। प्रांजल, तू राहाच आपल्यासोबत, अपडेट घेत राहू तुझ्याकडून। सीबीआयचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय आणि या नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभमची चौकशी करून त्याला घेऊन पथक थोड्याच वेळात कदाचित मुंबईच्या दिशेने रवाना होईल। या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण काही क्षणांमध्ये माझा सहकारी तन्मय घेऊन येतोय बातम्यांचा खास आढावा।